नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 मार्च 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारत सरकारने इस्रोच्या कोणत्या मोहिमेला मान्यता दिलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, चंद्रयान 5 या मोहिमेला या ठिकाणी भारत सरकारने इस्रोच्या या मोहिमेला या ठिकाणी अप्रूव्हल दिलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 19व्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा टिंबटिंब यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राम सुतार यांना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी लगेच तुम्हाला फोटोच्या माध्यमातून काही तुम्हाला गोष्टी सांगतो. जर तुम्हाला असं विचारलं हा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे सर्वप्रथम केव्हा देण्यात आला, तर 1997 मध्ये पु ल देशपांडे यांना साहित्य क्षेत्रामध्ये केलेल्या कामकाजासाठी. 2 नंबरला देण्यात आला हा 1998 मध्ये संगीत या क्षेत्रासाठी लता मंगेशकरजी यांना. त्याच्यानंतर लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर 2015 मध्ये साहित्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांना. 2021 मध्ये संगीत या क्षेत्रासाठी आशा भोसलेजी यांना. 2022 मध्ये समाज प्रबोधन या क्षेत्रामध्ये कार्य केलेल्या या ठिकाणी उल्लेखनीय कार्याबद्दल अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. आणि 2023चा या ठिकाणी नाटक आणि चित्रपट क्षेत्रासाठी अशोक सराफजी यांना या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. लक्षात घ्या, राम सुतार यांना 2024 साठी हा पुरस्कार देण्यात आला आहे, परंतु प्रदान करण्यात येणार आहे 2025 मध्ये. क्लिअर? या ठिकाणी 2025 मधील जे काही सुरुवातीचे 3 महिने आहेत कोणकोणते? जानेवारी 2025, फेब्रुवारी 2025 आणि मार्च 2025 या 3 महिन्याची जी काही PDF आहे ती आपण येत्या 1 एप्रिल 2025 ला या ठिकाणी लॉन्च करत आहोत. बऱ्याच जणांची मला मेसेज येत आहेत, कमेंट बॉक्समध्ये कमेंट येत आहेत की सर आमच्या पर्टिक्युलर एक्झाम्स आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी त्याला अनुसरून आपण 3 महिन्याची या ठिकाणी ही PDF लॉन्च करत आहोत. या PDF मध्ये तुम्हाला सुरुवातीच्या 3 महिन्याचे प्रत्येकी महिन्याचे सेपरेट 150 वन लाइनर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन मिळणार आहेत. या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून 10 ते 12 महत्त्वाचे मुद्दे देखील मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये वन लाइनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न आणि उत्तर बघायला मिळणार आहेत. आणि 2025 मध्ये काही ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यातील आलेले चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ही जी काही 3 महिन्याची PDF आहे या PDF ची किंमत फक्त आणि फक्त 50 रुपये आहेत. हे 50 रुपये तुम्हाला कुठे पे करायचे आहेत, तर तुमच्या मोबाईलमधून तुम्ही फोन पे किंवा गुगल पे ओपन करा. या स्कॅनरला स्कॅन करा. करंट अफेअर्स मराठी असं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव येईल. याच स्कॅनरला स्कॅन करून 50 रुपये पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9673058600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. ही जी काही 3 महिन्याची PDF आहे जानेवारी 2025 पासून मार्च 2025 पर्यंत ही 3 महिन्याची PDF तुम्हाला 1 एप्रिल 2025 ला सायंकाळी 7 वाजता तुम्हाला या ठिकाणी ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं जाईल. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता मिळेल 1 एप्रिल 2025 ला. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आलेला आहे किंवा भारताचे स्थान कितवे आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत या ठिकाणी 118व्या क्रमांकावरती आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, सलग 8व्या वर्षी हॅपीनेस रिपोर्टमध्ये अव्वल स्थान कायम केलेलं आहे फिनलँड या देशाने. या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. तर भारताचं जे काही स्थान आहे, रँक आहे तो कितवा आहे? 118वा. अशाच प्रकारे बाकीचे जे काही महत्त्वाचे निर्देशांक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती तुम्ही रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. GHI म्हणजेच ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये 105 क्रमांक आहे. जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये 176 क्रमांक आहे.
जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक 2024 मध्ये 71 क्रमांक आहे. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये 10वा क्रमांक आहे. शाश्वत व्यापार निर्देशांक 2024 मध्ये 23वा क्रमांक आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये 49 क्रमांक आहे. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये 96 क्रमांक आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये 85 क्रमांक आहे. जागतिक औषध निर्यात मध्ये 11वा क्रमांक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये 24वा क्रमांक आहे. आणि वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025 मध्ये 118वा क्रमांक आहे. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. जगातील सर्वात मोठा पांढऱ्या हायड्रोजन म्हणजेच व्हाईट हायड्रोजनचं जे काही रिझर्व्ह आहे, साठा आहे, तो कोणत्या देशामध्ये सापडलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर फ्रान्स देशाच्या अंतर्गत या ठिकाणी जगातील सर्वात मोठा वर्ल्ड्स लार्जेस्ट व्हाईट हायड्रोजनचा रिझर्व्ह या ठिकाणी सापडून आलेला आहे. 3-4 पॉईंट्स ते लिहून घ्या. मोसेल प्रदेशामध्ये 46 दशलक्ष टन इतका मोठा पांढरा हायड्रोजन साठा सापडलेला आहे, ज्याची किंमत 92 ट्रिलियन USD डॉलर एवढी आहे. पांढऱ्या हायड्रोजनला औद्योगिक उत्पादनाची आवश्यकता नसते आणि ते CO2 उत्सर्जित देखील करत नाही. 3रा पॉइंट, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपसह जगभरामध्ये पांढऱ्या हायड्रोजनचे साठे आढळतात. या ठिकाणी शेवटचा पॉइंट लिहून घ्या. विमान वाहतूक, शिपिंग आणि स्टील उत्पादन यासारख्या उद्योगांसाठी हे हायड्रोजन या ठिकाणी स्वच्छ ऊर्जेचे भविष्य म्हणून या ठिकाणी ओळखलं जात असतं. पर्याय क्रमांक बी, फ्रान्स या देशाच्या अंतर्गत जगातील सर्वात मोठा पांढऱ्या हायड्रोजनचा साठा या ठिकाणी सापडलेला आहे. फ्रान्स ज्या देशाचे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत फ्रँकोइस बायरो, राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. दरवर्षी वर्ल्ड TB डे जागतिक क्षयरोग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी पर्याय क्रमांक ए 24 मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी वर्ल्ड TB डे म्हणून आपण साजरा करतो. एक्झाम मध्ये कधी कधी काय विचारलं जातं, या TBचा फुल फॉर्म विचारला जातो. फुल फॉर्म लिहून घ्या, ट्युबरकुलोसिस. बरोबर. तर जागतिक क्षयरोग दिवस आपण दरवर्षी 24 मार्चला साजरा करतो. 2025 ची थीम काय आहे ते लिहून घ्या. यस वी कॅन एंड TB, कमिट, इन्व्हेस्ट, डिलिव्हर. अशा प्रकारची थीम आहे 2025 साठी. हा क्षयरोग दिवस आपण जो काही साजरा करतो त्याचा मागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या. क्षयरोगाबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्याचे उच्चाटन करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. 24 मार्च 1882 ला डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाचे कारण TB बॅसिलस या ठिकाणी शोधलेलं होतं. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्चला 2 दिवस असतात. शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला आहे नो स्मोकिंग डे. त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. त्यानंतर 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार 2025 कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, मृदुलिका झा यांना या ठिकाणी पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार 2025च्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. एक पॉइंट लिहून घ्या. हरियाणाच्या तरुणांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वीकारलेल्या डॉन्की रूटच्या कव्हरेजसाठी
त्यांना 2025च्या रामनाथ गोयंका पुरस्कार, जो की पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी या ठिकाणी पुरस्कार दिला जातो, या पुरस्काराने त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. लक्षात घ्या, रामनाथ गोयंका पुरस्कार असं पुरस्काराचं नाव आहे आणि मृदुलिका झा असं या ठिकाणी विजेत्याचं नाव आहे. ठीक आहे, या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लेटेस्ट जे काही पुरस्कार प्राप्त झालेले व्यक्ती आहेत त्यांच्यावरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. पहिला जंगल बेल्स पुरस्कार भावना मेमन यांना. महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार एकनाथजी शिंदे यांना. फिला 2025 मध्ये उत्कृष्टता पुरस्काराचे प्रतीकने सन्मानित करण्यात आलं जय शहा यांना. प्रित्झकर पुरस्कार 2025 ने लिऊ जियाकुन यांना. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 ने डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना. 2025चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा यांना. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ने राम सुतार यांना सन्मानित करण्यात आलं. पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार 2025 ने मृदुलिका झा यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, IPL 2025 मधील पहिले शतक कोणत्या खेळाडूचे झालेले आहे? तर पर्याय क्रमांक सी ईशान किशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ईशान किशन हा जो काही खेळाडू आहे तो SRH सनरायझर्स हैदराबाद या टीमकडून खेळतो. या खेळाडूने 2025 जे काय IPL आहे कितव्या क्रमांकाचं आहे? 18व्या क्रमांकाचं. 18व्या क्रमांकाच्या संस्करणमधील पहिलं या ठिकाणी शतक या ठिकाणी ठोकलेलं आहे ईशान किशन या खेळाडूने. IPL बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. IPL 2025 हा कितवा हंगाम आहे? तर 18वा. जर तुम्हाला असं विचारलं IPL 2025 मध्ये एकमेव परदेशी कर्णधार कोण ठरला आहे? तर पॅट कमिन्स SRHचा हा कर्णधार आहे. पहिला सामना कधी झाला आहे आणि कोणत्या दोन संघामध्ये झाला आहे? तर 22 मार्चला झाला आहे. RCB वर्सेस KKR मध्ये हा सामना झाला आहे. कोलकाता या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि पहिला सामना या ठिकाणी RCBने जिंकलेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं IPL 2025 मध्ये एकूण संघ आणि सामने किती आहेत? तर एकूण 10 संघ आहेत आणि 74 सामने होणार आहेत. जर तुम्हाला असं विचारलं 2025 IPLचा अंतिम सामना कधी होणार आहे? तर 25 मे 2025 ला कोलकाता ईडन गार्डनमध्ये. जर तुम्हाला असं विचारलं IPL 2025 मध्ये सद्यस्थितीमध्ये सर्वोच्च स्कोर कोणी तयार केला आहे? तर 286 SRHने. पहिलं शतक ईशान किशन SRHचे आहे आणि 2025 IPLचं पहिलं अर्धशतक तर अजिंक्य रहाणे KKR कडून खेळतात. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल BCCIने टीम इंडियाला किती रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी तब्बल 58 कोटी रुपये या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात आला आहे. ही रक्कम स्पर्धेच्या विजेत्या 2.24 USD दशलक्ष डॉलर बक्षीस रकमेच्या तिप्पट आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कोणी दिला आहे या ठिकाणी ही रक्कम बक्षीस? तर BCCIने. तर BCCI बद्दल रिव्हिजन टाकूया. फुल फॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असं मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली डिसेंबर 1928 ला. अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी. सचिव आहेत देवजीत सैकिया आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. CEO आहेत हेमांग अमीन. पुरुष प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर आणि महिला प्रशिक्षक आहेत अमोल मुजुमदार. पुढचा प्रश्न, RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए इंद्रनील भट्टाचार्य असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? इंद्रनील भट्टाचार्य असं त्यांचं नाव आहे. RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, पशुधन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभियानासाठी अलीकडेच किती रक्कम या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1000 कोटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, पशुधन क्षेत्रातील वाढीला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 2024-25 आणि 25-26 साठी 1000 कोटी रुपयाच्या अतिरिक्त खर्चासह सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिला उद्योग नेतृत्वाखालील डिजिटल डिटॉक्स उपक्रम ज्याचं नाव आहे बियॉन्ड स्क्रीन्स हा सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. डिजिटल अवलंबिताला संबोधित करण्यासाठी हा संतुलित तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे किंवा सुरू करण्यात आलेला आहे. कुठे? तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. जाता जाता कर्नाटक बद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा,
कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोट्टी श्रीरामुलू यांचा पुतळा स्थापित केला जाणार आहे? पर्याय क्रमांक बी, अमरावती म्हणजेच आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य स्वतःचे सर्च करण्यायोग्य इंजिन सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य या ठिकाणी बनलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. स्टार मार्कून ठेवा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पंजाब हे राज्य स्वतःचे सर्च करण्यायोग्य इंजिन सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य या ठिकाणी बनलेलं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भाषण स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 24वा, 15वा, 33वा की 45वा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.